थोड़ा हाथ दो। सर, अभी हम लोगों ने जैसे कहा, पहले हम लोग पेशेंट्स को एनरोल करेंगे, उसके बाद उनका थोड़ा असेसमेंट हो जाएगा कि एग्जैक्टली हमारा टारगेट क्या है, कितना वज़न कम करना है, कितना फिटनेस बढ़ाना है। उसके बाद हम लोग देखेंगे कि डाइट, एक्सरसाइज, अगर हो सके तो दवाइयाँ, और अगर बिल्कुल ज़रूरत पड़े तो हमारे पास सर्जन्स भी है। कुछ भी करके पेशेंट की सेहत अच्छी होनी है, वज़न कम करना है और फिटनेस बढ़ाना है। सर, किन मापदंडों के आधार पर यहाँ पर जो है ट्रीटमेंट होगी, कैसे ट्रीट किया जाएगा उस पेशेंट को? सबसे पहले हम लोग देखेंगे कि पेशेंट का BMI क्या है। BMI यानी हमारे हाइट और वेट का एक रेशियो होता है। तो अगर 23 या 24 होगा तो भगवान नसीब, बहुत अच्छा। बट हम लोगों के देखेंगे तो तकरीबन 95% यहाँ के जो लोग हैं उनका BMI 25, 26, 30 के ऊपर भी हो सकता है। तो BMI अगर कम करना है तो जाहिर है या तो हाइट बढ़ाओ या तो वज़न कम करो। हाइट बढ़ाना तो पॉसिबल नहीं है, तो वज़न कम करना पड़ेगा। बिकॉज अगर BMI 28 के ऊपर गया तो बाद में घंटी बजने वाली है। हार्ट अटैक, पैरालिसिस, कैंसर जो मैंने कहे वो सब बीमारियाँ होने की दाट संभावना है। तो हम लोगों को ये सब कम करना ही है। तो वज़न अगर कम करना है तो फिर हम लोगों के पास एक BCA करके मशीन होता है, बॉडी कॉम्पोजिशन एनालिसिस। उसके ऊपर हम लोगों को मालूम पड़ता है कि एग्जैक्टली बॉडी में चर्बी कितनी है, क्या है, कहाँ पे फंसी हुई है। उस तरीके से फिर हम लोग हमारा ट्रीटमेंट प्लान करते हैं। सर, जैसे कहा कि एक मोटापा जो है कितनी बीमारियों को आमंत्रित दे सकता है, ऐसे में जिस तरह से जिक्र किया कि बैलेंस डाइट हो, फिर कार्डियो हो या एक्सरसाइज, मेडिटेशन, इन सब का जिक्र आप लोगों ने किया, मगर बावजूद आज हालिया में ऐसे कई केसेस हैं जिनके बावजूद जो है लोग जितने भी फिटनेस एडिक्टेड हो, इंथुजियास्ट हो, बावजूद कार्डियक अरेस्ट के शिकार हो रहे हैं, स्ट्रोक के शिकार हो रहे हैं, मगर ऐसी चीज़ें ये क्यों हो रही है? या एक तो होता है कि एक तो वज़न बहुत ज़्यादा होता है, उसके बाद स्ट्रेस फैक्टर हम लोग गिनते नहीं है ना। अभी हमारे गए साल में कम से कम 10 या 12 डॉक्टर्स हु यूज्ड टू रन मैराथन्स, मैराथन किया, घर में आए, घंटी बजाई, ड्रॉप डेड। सो फिजिकल फिटनेस इज नॉट एवरीथिंग, एज रिचा सेड। यहाँ पे भी होता है ना स्ट्रेस रिलीफ। 2025 में किसको स्ट्रेस नहीं है? आपको नहीं है, मुझे नहीं है, सबको है स्ट्रेस। तो हमारा जो स्ट्रेस मैनेजमेंट है दैट इज़ वेरी इंपॉर्टेंट। और वजन कम करने के लिए नॉट ओनली फिजिकल एक्सरसाइज, मेंटल एक्सरसाइजेज आर एज इम्पॉर्टेंट। प्राणायाम, जो जैसे रिचा ने कहा, इसलिए तो हम लोगों ने प्रोग्राम में हमारे जो पुराना जो हमारा विजडम है, इंडियन विजडम, योगा, प्राणायाम, आई एम गिविंग अ लॉट ऑफ बिलीफ ऑन दैट ऑल्सो। सर, मोटापन एक बीमारी है, लेकिन उसके साइड इफेक्ट बहुत सारी बीमारियों से होती है। आपका टीम वर्क के बारे में क्या बताएंगे? बहुत सारे एक्सपर्ट आपके पास मौजूद है, क्या बताएंगे जनता के सेवा? ये जो वजन ज़्यादा होता है, इवन 5% वजन अगर ज़्यादा होगा तो जैसे आपने कहे 66 बीमारियाँ उसके साथ जुड़ी हुई है। तो राइट फ्रॉम डिप्रेशन, हार्ट अटैक, पैरालिसिस, किडनी फेलियर, आर्थराइटिस, खास करके हम लोग देख रहे हैं पीरियड्स आजकल लेट होना, PCOD करके कंडीशन होती है जहाँ पे पिंपल्स आ सकते हैं। औरतों में बच्चे न होना, या फिर अगर बच्चे हुए तो डिलीवरी में प्रॉब्लम होना, अगर डिलीवरी अच्छी हुई तो बहुत कॉम्प्लिकेटेड डिलीवरी होना। और ये इसके बाद जो बच्चा बेचारा पैदा होता है वो भी मोटा आता है, यानी दैट होल विशियस सर्कल कंटिन्यूज। तो इसलिए कहीं ना कहीं तो उसको हम लोगों को रुकाना ही है। आता जीवनशैली बदलली, जीवनशैली पाहिली तर आज वजन हे झपाट्याने वाढत आहे. अपोलो हॉस्पिटल ह्याच्यासाठी काय मोहीम देत आहे आणि काय म्हणजे वजन वाढवायला नियोजित केलं, तुमच्याकडून अपोलो असं काय स्पेशली विशेष आहे? सो आम्ही हा प्रोग्राम आता लॉन्च केलेला आहे, आयकॉम, इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल ओबेसिटी अँड मेटाबॉलिझम. याच्यामध्ये आपण एक होलिस्टिक 360 कोणावरती आपण सगळं जीवनशैली बदलून टाकायचा प्रयत्न करतोय. फक्त गोळ्या गिळून किंवा इंजेक्शन ठोकून कधीच बारीक कोणी होणार नाही आहे. ऑपरेशन करता येईल आपल्याला, पण अरे ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा लोकांची वजनं वाढलेली आम्ही बघितलेली आहेत. सो द बेस्ट इज टू गो व्हेरी सायंटिफिकली, त्याच्या बेसिसवरती जायचं की बाबा प्रॉब्लेम काय आहे. आपण आजकाल माहिती आहे बघा जीवतो, TV बघता बघता जेवतो, त्याच्यानंतर मग रात्री 3 वाजता झोपतायत लोक, सकाळी 10 वाजता उठतायत. सगळ्या कशाला काही थाराच उरलेला नाही आहे. तो निसर्गाशी संलग्न आपल्याला राहायला पाहिजे. मदर नेचरच्या बरोबर आपण जर का तफावत केली तर वी आर गोइंग टू पे फॉर इट व्हेरी हेवीली. तर हे सगळे संदेश आम्ही आमच्या ह्याच्यातून देतो. आणि ज्या लोकांचं अनफॉर्च्युनेटली ऑलरेडी वजन वाढलेलं आहे, जसे मी 4-5 पेशंट्स आणले, त्यांना पण आम्ही ऑलरेडी ठीक करून दाखवलेलं आहे. सो वी हॅव डन इट. सर, लहान मुलांमध्ये खास करून जे लठ्ठपणा वाढलेला आहे, पिझ्झा, बर्गर हे सर्व खातात आणि मोबाईल, सर मैदानी खेळकडे खूप कमी जाता मोबाईलमध्ये बिझी असतात. आणि आता तुम्ही जे दाखवलंय त्याच्यामध्ये ते चायनाचा मुलगा होता, सेम प्रकार आता मुंबई आणि भारतामध्ये व्हायला लागला, त्याच्यासाठी काय? सगळ्यात दुर्भाग्याची गोष्ट ती आहे जे तुम्ही म्हणालात. आता सध्या आपल्याकडे भारतामध्ये
वी हॅव द ड्युबियस, विजय इज नॉट देअर ना, विजय येवले. सो आता सध्या भारतामध्ये वी हॅव द ड्युबियस डिस्टिंक्शन ऑफ बिईंग द कंट्री विथ द हायेस्ट नंबर ऑफ ओबीज बच्चूज. हे काय, ही शर्मेची गोष्ट आहे. आणि ॲज यू राईटली सेड, हे का होतं आहे, कारण की लहानपणापासून होतं आहे. आता आमच्या लहानपणी अख्ख्या एक 50 लोकांच्या वर्गामध्ये एक फक्त बिचारा जाडा असायचा, त्याला लोक जाड्या जाड्या करून ओरडायचे. आता काय होतं आहे की मेजॉरिटी झाडे असतात आणि अभावानेच एक कोणतरी बारीक निघेल. हे सगळं का होतं आहे? टॅबलेट देतात आई बाबा दोघेही काम करतायत की पोराला गप्प बसवायचं कसं, की हे घे रे पॅड घे, हे घे, मोबाईल बघ, पॉकेमो बघ. आणि मग त्यांनी क्याव केलं की थम्सअप चिकटवायचं त्याला. जर अजून ओरडला तर पेपी द्यायची, अजून फारच कटकट केली तर वेफर्स द्यायची. बाकी मग आई बाबा दोघं थकते येऊन संध्याकाळी घरी येतात. कोण स्वयंपाक करणारे, वरण भात भाजी करा कोण करेल, बोलावं रे झोमॅटो, बोलावं रे स्विगी. हे असंच जर का चालू राहिलं तर आर यू सरप्राईज की हे असं होतंय? सर मुलांना काय आमच्या चॅनलच्या माध्यमातून मुलांना काय संदेश देणार आहे की खानपानामध्ये बदल करा? सगळ्यात पहिले म्हणजे मोबाईल बंद करा. स्क्रीन टाईम इज द वर्स्ट. आणि सगळ्यात म्हणजे आम्ही सगळे जे आहोत, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, तर मोस्ट इम्पॉर्टंट की स्क्रीन टाईम बंद करायचा. शुद्ध घरचं खाणं खायचं टू वॉट एव्हर एक्सटेंट. आणि निद्रा कमीत कमी मुलांच्या करता एक 10 तास रात्रीची झोप आणि ॲडल्ट्स करता 8 तास. आणि त्याचं रात्री 2 वाजता झोपून सकाळी 12 वाजता उठणं त्याला काय अर्थ नाही हो. निसर्गाचे काय काय कानून असतात. सो सूर्योदयाच्या बरोबर उठणं आणि सूर्यास्ताबरोबर झोपणं म्हणजे आपण बरोबर निसर्गाशी फिट होतो. एवढं करा, आपोआप सगळं तुमचं चक्र नॉर्मल येणारच येणार. जातं कुठे? त्याप्रमाणे आता तुम्ही सांगितलं सर्जरी देखील केली जसे काही पेशंट त्याबद्दल काय सांगा? आता सर्जरी कधी कधी अपरिहार्य असते. काही लोकच आमच्याकडे येतात की त्यांची वजनं 150 किलो. अरे तुम्ही कितीही कानाठोबाळी करा किंवा वर्षांनी सांगितलेलं तुम्ही खाऊ नका किंवा रिचानी सांगितलेलं व्यायाम करा, कितना वजन कम होगा? 10 किलो, 15 किलो, 20 किलो, उसके ऊपर तो नहीं होने वाला है. वेळेस तो पेशंट तिकडे धापा टाकले दीपाली, शी वॉज इन अ बॅड शेप. ऑपरेशन करायलाच लागतं. आजकाल ऑपरेशन इतकं सुटसुटीत झालं आहे की आता समजा उद्या ऑपरेशन असेल तर आज आम्ही पेशंटला ॲडमिट करतो, उद्या ऑपरेशन होतं, आणखीन परवा घरी. साधारण एक आता डिपेंड्स तुम्ही बेड किती घेता काय घेता. साधारण एक 3.5 ते 6.5 लाखाचं ॲव्हरेज, 5 लाखाचं ॲव्हरेज पकडा. गुड न्यूज इज की आजकाल आता इन्शुरन्सचे कंपनीज याच्याकडे द्यायला लागलेले आहेत. कारण की भारत सरकारला इन्शुरन्स कंपनीला जाग आलेली आहे आता की अरे ओबेसिटी सगळ्यात खतरनाक ओबेसिटी आहे. तर ओबेसिटी कमी करण्याकरता तुम्ही जर का ऑपरेशन केलं तर इन्शुरन्स कंपनीचंच त्याच्यामध्ये लाभ आहे. इंग्लंडमध्ये त्या लोकांनी विचार केला की इतके ते लोक NHSमध्ये ते लोक जे पैसे खर्च करायचे इन्सुलिनवरती किंवा कोलेस्ट्रॉलच्या गोळ्यांवरती, त्यांनी सांगितलं लोकांना पकडून तुम्ही ऑपरेशन करा, आपले खर्च कमी होतोय. सर पॅरेंट्सला काय संदेश देणार? मी जे सांगितलं तेच, अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स अ पर्सन हेल्दी वेल्दी अँड वाईज. घरचं खाणं, स्क्रीन टाईम कमीत कमी आणि मैदानी खेळ मोस्ट इम्पॉर्टंट. हे घरी टिकीर करतात ना, जरा सगळा रास तिकडे होतोय पहिले.